नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PYQ क्लब. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MPSC राज्यसेवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2020चं PYQ ॲनालिसिस आणि आजचा आपला सब्जेक्ट आहे इंडियन पॉलिटी. तर मित्रांनो, चला आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अबाउट कॅबिनेट सेक्रेटरिएट. म्हणजे आणि हे कॅबिनेट सेक्रेटरिएट सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅबिनेट सेक्रेटरिएट आहे, आपण त्याच्याबद्दलचे क्वेश्चन आहे. इट केम इन टू एक्झिस्टन्स इन 1950 फर्स्ट स्टेटमेंट आहे. बी स्टेटमेंट आहे, इट ऑपरेट्स अंडर द डायरेक्शन ऑफ प्राईम मिनिस्टर. थर्ड आहे, इट इज अ लाईन एजन्सी. आणि फोर्थ स्टेटमेंट आहे, इट फंक्शन्स ॲज द चीफ कोऑर्डिनेटिंग एजन्सी इन द सेंट्रल गव्हर्नमेंट. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बी आणि डी. म्हणजे इट ऑपरेट्स अंडर द डायरेक्शन ऑफ प्राईम मिनिस्टर आणि इट फंक्शन्स ॲज द चीफ कोऑर्डिनेटिंग एजन्सी इन द सेंट्रल गव्हर्नमेंट. बी आणि डी हे बरोबर स्टेटमेंट आहेत. आता सी स्टेटमेंट दिलेलं आहे, इट इज अ लाईन एजन्सी. तर मित्रांनो, इट इज नॉट अ लाईन एजन्सी, इट इज अ स्टाफ एजन्सी आणि इट केम इन टू एक्झिस्टन्स इन 1946. म्हणून स्टेटमेंट 1सुद्धा चुकीचं आहे. इथे दिलेलं आहे बघा, कॅबिनेट सेक्रेटरिएट अँड कॅबिनेट कमिटीज आर स्टाफ एजन्सीज. दोन प्रकारच्या एजन्सी असतात, एक असते स्टाफ एजन्सी आणि एक असते लाईन एजन्सी. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज करेक्ट कोड. म्हणजे आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, इन इंडिया a constitutional amendment bill can be introduced in the parliament only with the prior permission of president. B आहे, in USA every constitutional amendment must be ratified by at least 2/3 of the state legislature. C आहे, in Switzerland no alteration of the constitution can be effected without resorting to a referendum. आणि D आहे, in Australia the constitution can be altered only by an act passed by an absolute majority in both houses. तर मित्रांनो, जे पहिलं स्टेटमेंट आहे इंडियाबद्दलचं, तर बघा, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल कॅन बी इंट्रोड्यूस इन पार्लमेंट विथ प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट. तर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल इंट्रोड्यूस करायला प्रेसिडेंटची परमिशन लागत नाही, म्हणून ए चुकीचं आहे. ए चुकीचं असल्यामुळे आपण ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 एलिमिनेट केलेलं आहे. तर आता याचं उत्तर आन्सर 4 दिलेलं आहे, सी आणि डी. म्हणजे इन USA एव्हरी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मस्ट बी रॅटिफाईड बाय ॲटलिस्ट 2/3 नसून हे इथे 3/4 पाहिजे. बघा इथे दिलेलं आहे, द प्रोसिजर फॉर द अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ॲज लेड डाऊन इन आर्टिकल 368. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं कशा पद्धतीने अमेंडमेंट केलं गेलं पाहिजे हे आर्टिकल 368 आपल्याला सांगते. तर पहिलं बघा, पहिलं काय म्हणते, तर ॲन अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी इनिशिएटेड ओनली बाय द इंट्रोडक्शन ऑफ अ बिल फॉर द पर्पज इन आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट अँड नॉट इन स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे एक तर लोकसभा किंवा राज्यसभामध्ये तुम्ही बिल मांडू शकतात. कोणतं बिल? कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी. पण तेच बिल राज्याच्या लेजिस्लेचरमध्ये तुम्ही मांडू नाही शकत. दुसरं स्टेटमेंट आहे, द बिल कॅन बी इंट्रोड्यूस आयदर बाय मिनिस्टर ऑर बाय प्रायव्हेट मेंबर. म्हणजे एखादा जो मिनिस्टर आहे, समजा कॅबिनेट मिनिस्टर असेल किंवा स्टेट इंडिपेंडेंट चार्जचा मिनिस्टर असेल, तो इंट्रोड्यूस करू शकते. किंवा प्रायव्हेट मेंबर म्हणजे कोणताही MP मेंबर ऑफ पार्लमेंट जो आहे तो पण इंट्रोड्यूस करू शकते. अँड डज नॉट रिक्वायर प्रायर परमिशन ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजे प्रेसिडेंटची आधी परवानगी लागत नाही. कशासाठी? तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल इंट्रोड्यूस करण्यासाठी. तर थर्ड आहे, द बिल मस्ट बी पास इन इच हाऊस बाय स्पेशल मेजॉरिटी. म्हणजे प्रत्येक हाऊसने बिल स्पेशल मेजॉरिटीने पास केलं पाहिजे. कोणती मेजॉरिटी? बघा, तर मेजॉरिटी पण एक्सप्लेन केलेली आहे. मेजॉरिटी ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस अँड मेजॉरिटी ऑफ 2/3 ऑफ द मेंबर्स ऑफ द हाऊस प्रेझेंट अँड वोटिंग. म्हणजे एक तर टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस आहे, प्लस जेवढे मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग आहे त्याचे 2/3, हे दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय झालेलं पाहिजे. तर फोर्थ स्टेटमेंट आहे, इच हाऊस मस्ट पास द बिल सेपरेटली. म्हणजे जॉईंट सिटिंगचा इथं संबंध येत नाही. इन केस ऑफ डिसॲग्रीमेंट बिटवीन द 2 हाऊसेस देअर इज नो प्रोव्हिजन फॉर होल्डिंग जॉईंट सिटिंग ऑफ द 2 हाऊसेस फॉर द पर्पज. म्हणजे जर एखाद्या हाऊसमध्ये डिसॲग्रीमेंट झालं तर तुम्हाला जॉईंट सिटिंगची जी फॅसिलिटी आहे ती
कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलसाठी अवेलेबल नाही आहे. आता फिफ्थ स्टेटमेंट आहे, इफ द बिल सिक्स टू अमेंड द फेडरल प्रोविजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इट मस्ट ऑल्सो बी रॅटिफाईड बाय द लेजिस्लेचर ऑफ हाफ ऑफ द स्टेट्स बाय अ सिम्पल मेजॉरिटी, दॅट इज मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स ऑफ द हाऊस प्रेझेंट अँड वोटिंग. म्हणजे जर फेडरल फीचर कॉन्स्टिट्यूशनचे जे आहे, जसे की राष्ट्रपती आहे, नंतर पार्लमेंटचे इलेक्शन जे काही मेथड आहेत ती जर अमेंड करायची असेल, म्हणजे फेडरल फीचर आहेत, तर त्यासाठी राज्यसभाने बी पास केलं पाहिजे, लोकसभेने बी पास केलं पाहिजे, प्लस अर्धे म्हणजे जेवढे राज्य आहेत ना, रॅटिफाईड बाय द लेजिस्लेचर ऑफ हाफ ऑफ द स्टेट, म्हणजे अर्ध्या राज्यांच्या विधानसभेने सुद्धा पास केलं पाहिजे. पण कोणत्या मेजॉरिटीनं? सिम्पल मेजॉरिटीनं. तर लक्षात ठेवा, जेव्हा फेडरल प्रोविजन अमेंडमेंट बिल इंट्रोड्यूस केलं जातं तेव्हा लोकसभा स्पेशल मेजॉरिटी, राज्यसभा स्पेशल मेजॉरिटी, पण विधानसभा असेल तर सिम्पल मेजॉरिटी. आफ्टर ड्युली पास बाय बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट अँड रॅटिफाईड बाय द स्टेट लेजिस्लेचर्स where necessary, the bill is presented to the president for assent. The president must give his assent to the bill. He can neither withhold his assent to the bill nor return bill for reconsideration of the parliament. तर हे जे आहे लक्षात ठेवा, जर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल प्रेसिडेंटकडे सादर केलं तर प्रेसिडेंटला असेंट द्यावाच लागतो. ते बघा मस्ट वापरलेलं आहे. प्रेसिडेंट ते बिल वापस पण नाही पाठवू शकत आणि त्याला विथहोल्ड पण नाही करू शकत. After the President's assent, the bill becomes an act, that is a constitutional amendment act, and the constitution stands amended in accordance with the terms of the act. हे झालं आपलं इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्याची मेथडबद्दल. तर ही मेथड कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेली आहे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, ती आहे 368. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द पोझिशन ऑफ द स्पीकर ऑफ लोकसभा. तर पहिलं स्टेटमेंट आहे, हिज हर सॅलरी अँड अलाउन्सेस आर चार्ज ऑन द कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. बी आहे, ही शी हॅज नो वोट एक्सेप्ट इन केस ऑफ टाय, म्हणजे कास्टिंग वोटचं बद्दलचं हे स्टेटमेंट आहे. सी आहे, ही शी कॅन बी रिमूव्ड बाय रिझॉल्युशन पास बाय मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग इन द हाऊस. आणि डी आहे, ही शी हॅज अ हायर रँक दॅन डेप्युटी प्राईम मिनिस्टर. तर मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे जो पण सॅलरी आणि अलाउन्सेसचा जो खर्च आहे तो चार्ज ऑन असते, नॉट चार्ज फ्रॉम. तर हे लक्षात ठेवा, आपल्याकडे दोन टाईपचे फंड असतात. एक कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये जे खर्च असतो, एक चार्ज असतो आणि एक फ्रॉम असतो. तर ऑफिस ऑफ स्पीकर जो आहे त्याचा खर्च जो चार्ज ऑनमध्ये येते. ही शी हॅज नो वोट एक्सेप्ट इन केस ऑफ टाय, म्हणजे सर्वसाधारणपणे स्पीकर वोट करत नाही, पण जर टाय झाला तर तो कास्टिंग वोट वापरतो, म्हणून बी पण बरोबर आहे. ही शी कॅन बी रिमूव्ड बाय रिझॉल्युशन पास बाय मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग इन द हाऊस. तर हे चुकीचं आहे. प्रेझेंट अँड वोटिंग नाही तर इथं ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस, म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी पाहिजे. ही शी हॅज अ हायर रँक दॅन द डेप्युटी प्राईम मिनिस्टर. तर स्टेटमेंट डी पण बहुतेक चुकीचंच आहे, स्टेटमेंट डी पण चुकीचं आहे. तर ए अँड बी हे बरोबर स्टेटमेंट आहेत. तर इथं बघा ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट दिलेली आहे. सर्वात 1 नंबरला प्रेसिडेंट, 2 नंबरला व्हाईस प्रेसिडेंट, 3 नंबरला प्राईम मिनिस्टर, 4 नंबरला गव्हर्नर्स ऑफ द स्टेट विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट्स, नंतर 5 नंबरला फॉर्मर प्रेसिडेंट आणि 5 नंबरलाच आहे डेप्युटी प्राईम मिनिस्टर. नंतर 6 नंबरला चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि स्पीकर ऑफ लोकसभा, म्हणजे डेप्युटी प्राईम मिनिस्टर हायर आहे स्पीकर ऑफ लोकसभेपेक्षा. आणि लक्षात ठेवा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि स्पीकर ऑफ लोकसभा जो आहे तो इक्वली 6व्या पोझिशनमध्ये प्लेस केलेले आहेत, कोणत्या ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स आर नॉट करेक्टली मॅच. तर वेगवेगळ्या टाईपचे मोशन एका कॉलममध्ये दिलेले आहेत आणि त्याच्याबद्दलचे एक्सप्लेनेशन दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे. तर बघा, कॉलिंग अटेन्शन मोशन, ॲडजमेंट मोशन, प्रिव्हिलेज मोशन अँड पॉईंट ऑफ ऑर्डर. तर मित्रांनो, तर हे बघा, याचं 3 म्हणजे BCD हे इनकरेक्टली मॅच आहेत. म्हणजे कॉलिंग अटेन्शन मोशन टू ड्रॉ अटेन्शन ऑफ द मिनिस्टर ऑन मॅटर्स ऑफ अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स. बघा, इथं अटेन्शन आहे, इथं बी अटेन्शन आहे. जर असं जरी एलिमिनेशन वापरलं तरी तुम्ही उत्तर काढू शकतात. आता इथे बघा,
ॲडजर्नमेंट मोशन टू ॲडजर्न द हाऊस बिफोर द एक्सपायरी ऑफ द टाईम. प्रिव्हिलेज मोशनचं काय झालं, टू ड्रॉ अटेन्शन ऑफ द स्पीकर टुवर्ड्स वेन द प्रोसिडिंग ऑफ द हाऊस डू नॉट फॉलो रूल्स, हे चुकीचं आहे. पॉईंट ऑफ ऑर्डर, टू ड्रॉ अटेन्शन ऑफ द स्पीकर टुवर्ड्स इनकरेक्ट इनकम्प्लीट, तर हे जे आहे ते याचे येते. प्रिव्हिलेज ऑफ मोशनचं आहे टू ड्रॉ अटेन्शन ऑफ द स्पीकर टुवर्ड्स इनकरेक्ट इनकम्प्लीट आन्सर बाय मिनिस्टर. नंतर प्रोसिडिंग ऑफ द हाऊस डू नॉट फॉलो रूल्स ऑफ प्रोसिजर, हे जे ते पॉईंट ऑफ ऑर्डर जे आहे तर त्याचा इथे हे वाला टू ड्रॉ अटेन्शन ऑफ द स्पीकर टुवर्ड्स वेन द प्रोसिडिंग्स ऑफ द हाऊस डू नॉट फॉलो रूल्स ऑफ प्रोसिजर. तर बघा ॲडजर्नमेंट मोशन जे आहे, इट इज इंट्रोड्यूस्ड इन द पार्लमेंट टू ड्रॉ अटेन्शन ऑफ द हाऊस टू अ डेफिनेट मॅटर ऑफ अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स अँड नीड सपोर्ट ऑफ 50 members to be admitted. As it interrupts the normal business of the House, it is regarded as an extraordinary device. It involves an element of censure against the government and hence Rajya Sabha is not permitted to make use of this device. म्हणजे ॲडजर्नमेंट मोशन राज्यसभेमध्ये मांडता येत नाही. द डिस्कशन ऑन द ॲडजर्नमेंट मोशन शूड लास्ट फॉर नॉट लेस दॅन 2 hours and 30 minutes. म्हणजे ॲटलिस्ट 2.5 घंट्यासाठी ॲडजर्नमेंट मोशनवरती डिस्कशन झालं पाहिजे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. तर पहिलं स्टेटमेंट म्हणते, नो बिल्स फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट शॅल बी इंट्रोड्यूस इन आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट एक्सेप्ट ऑन द रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. द प्रेसिडेंट बिफोर इंट्रोड्यूसिंग द बिल इन द पार्लमेंट शॅल रेफर इट टू द कन्सर्न स्टेट लेजिस्लेचर फॉर इट्स व्ह्यूज विदिन अ स्पेसिफाईड टाईम लिमिट. पार्लमेंट कॅन फॉर्म अ न्यू स्टेट ओनली बाय अ लॉ पास बाय अ स्पेशल मेजॉरिटी. And last आहे, the parliament is not bound to accept the views or opinion of the state legislature. तर मित्रांनो, जे थर्ड स्टेटमेंट आहे, पार्लमेंट कॅन फॉर्म अ न्यू स्टेट ओनली बाय लॉ पास बाय स्पेशल मेजॉरिटी, तर हे चुकीचं आहे. म्हणजे आपलं नॉट करेक्ट शोधायचं आहे म्हणून हेच आपलं उत्तर आहे. तिथं सिम्पल मेजॉरिटी आहे, नॉट स्पेशल मेजॉरिटी. सिम्पल मेजॉरिटी. तर बघा, आर्टिकल 3 ऑथरायझेस म्हणजे न्यू स्टेटचं जे फॉर्मेशन आहे ते आर्टिकल 3मध्ये दिलेलं आहे. तर बघा, आर्टिकल 3 ऑथरायझेस द पार्लमेंट टू फॉर्म अ न्यू स्टेट बाय सेपरेशन ऑफ टेरिटरी फ्रॉम एनी स्टेट और बाय युनायटिंग 2 or more states or parts of states or by uniting any territory to a part of any state. हे झालं. बीमध्ये इन्क्रीज द एरिया ऑफ एनी स्टेट. सीमध्ये म्हणते डिमिनिश द एरिया ऑफ एनी स्टेट. डी म्हणते अल्टर द बाउंड्रीज ऑफ एनी स्टेट आणि ई म्हणते अल्टर द नेम ऑफ एनी स्टेट. तर बघा, नावसुद्धा बदलताना सिम्पल मेजॉरिटी वापरली जाते. हावेवर आर्टिकल 3 लेज डाऊन 2 कंडिशन इन दिस रिगार्ड. तर बघा, पहिली कंडिशन काय म्हणते, अ बिल कंटेम्प्लेटिंग द अबोव चेंजेस कॅन बी इंट्रोड्यूस इन द पार्लमेंट ओनली विथ द प्रायर रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजे एखाद्या राज्याचं नाव, टेरिटरी किंवा नवीन स्टेट फॉर्म करायचं असेल तर आधी प्रेसिडेंटची परमिशन लागते. अँड 2, बिफोर रिकमेंडिंग द बिल द प्रेसिडेंट हॅज टू रेफर द सेम टू द स्टेट लेजिस्लेचर कन्सर्न फॉर एक्सप्रेसिंग इट्स व्ह्यूज विदिन अ स्पेसिफाईड पिरियड. फर्दर, the power of parliament to form new states include the power to form a new state or union territory by uniting a part of any state or union territory to any other state or union territory. आता बघा, इथे अजून म्हटलेलं आहे, the president is not bound by the views of the state legislature and may either accept or reject them even if the views are received in time. Further, it is not necessary to make a fresh reference to the state legislature. ठीक आहे, इथे कामाचं नाही, तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की समजा महाराष्ट्रामधून विदर्भ सेपरेट करायचं आहे, तर याच्यासाठी जे बिल आहे ते तुम्ही पार्लमेंटमध्ये मांडणार आहे. पण बिल पार्लमेंटमध्ये मांडायच्या आधी प्रेसिडेंटचं रिकमेंडेशन लागणार आहे. पण प्रेसिडेंटच्या रिकमेंडेशनसोबत प्रेसिडेंटला असं बी म्हटलेलं आहे की बघा, जस्ट 2 जे दिलेलं आहे, द प्रेसिडेंट हॅज टू रेफर द सेम टू द स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे प्रेसिडेंट तेच बिल आधी महाराष्ट्राच्या विधानसभेला पाठवेल, मग महाराष्ट्राच्या विधानसभेला ते जे काही म्हणणं असेल ते विदिन स्टिप्युलेटेड टाईम पिरियड, जो बी प्रेसिडेंट टाईम सांगतील त्या पिरियडच्या आतमध्ये त्यांचं म्हणणं जे आहे त्या बिलवरती ते प्रेसिडेंटकडे वापस पाठवायचं आहे. मग आता हे जे म्हणणं जे पाठवायचं आहे, तुम्ही करा किंवा नका करू, असं राज्याच्या विधानसभेत म्हटलं की विदर्भ सेपरेट करा किंवा नका करू, हे जे काही म्हणणं आहे, जे काही ओपिनियन राज्याच्या विधानसभेने दिलेलं आहे ते प्रेसिडेंट ॲक्सेप्ट करू शकतात किंवा रिजेक्ट पण करू शकतात. ते प्रेसिडेंटवरती बाउंड नाही आहे आणि त्यामुळेच ते पार्लमेंटवरती सुद्धा बाउंड नाही आहे.
तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन इज करेक्ट. तर म्हणते पहिलं स्टेटमेंट आहे की इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी इन्क्लूड्स 1 चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड नॉट मोर दॅन 5 इन्फॉर्मेशन कमिशनर. Second आहे the CIC and ICs are appointed by the President on the recommendation of committee headed by the Home Minister. They hold office for a term of 5 years or until they attain the age of 70 years. They are not eligible for reappointment, but Information Commissioner is eligible for appointment as Chief Information Commissioner but cannot hold office for more than a total of 5 years, including his term as Information Commissioner. तर आपल्याला करेक्ट शोधायचं आहे. इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, नॉट, इट इज नॉट कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणून पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. होम मिनिस्टर नाही तिथं प्राईम मिनिस्टर पाहिजे म्हणून सेकंड स्टेटमेंट पण चुकीचं आहे. तर याचं फोर्थ उत्तर दिलेलं आहे, म्हणजे फोर्थ स्टेटमेंट बरोबर आहे. आणि दे होल्ड ऑफिस फॉर अ टर्म ऑफ 5 years हे पण चुकीचं आहे. तर आता आपण CIC म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरबद्दल बघा. The CIC was established by central government in 2005 under the provisions of Right to Information Act 2005. It is not a constitutional body. The members बघा, the commission consists of a chief information commissioner and not more than 10 information commissioners. Appointment कोण करते तर बघा, they are appointed by the president on the recommendation of a committee consisting of prime minister as chairperson, the leader of opposition in Lok Sabha, and union cabinet minister nominated by prime minister. Tenure काय दिला तर बघा, chief information commissioner and an information commissioner shall hold office for such term as prescribed by central government. बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट सांगा तेवढ्या टर्मसाठी असेल, नॉट 5 yearsसाठी, और अंटिल दे अटेन द एज ऑफ 65 years, नॉट 70 years. दे आर नॉट एलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढचा प्रश्न आहे, द सिच्युएशन दॅट लीड्स टू ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आर व्हेन द लेजिस्लेचर फेल्स टू डिस्चार्ज इट्स रिस्पॉन्सिबिलिटीज, in case of hung legislature when the government is very weak and unstable, when the government fails to protect basic rights of the citizen, when the party in power misuses the courts of law for ulterior motives. तर मित्रांनो, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणजे जेव्हा ज्युडिशरी म्हणजे आपले न्यायालय जे आहेत ते काही जजमेंट देतात, जेव्हा एक मिनिट, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणजे नॉर्मली जनरली जेव्हा आपल्या स्वतःच्या पॉवरच्या बाहेर जाऊन जेव्हा न्यायालय एखादं जजमेंट देतात त्यावेळेस त्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणतात. आणि हे चारही केसेस एकदम ॲक्युरेट आहेत, सिच्युएशन एकदम बरोबर आहे दॅट लीड्स टू ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम. तर बघा, द टर्म ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम रेफर्स टू द कोर्ट्स डिसिजन बेस्ड ऑन जज पर्सनल विजडम that does not go rigidly within the text of statute passed by legislature and the use of judicial power broadly to provide remedies to wide range of social wrongs for ensuring proper justice. The judiciary plays an important role in upholding and promoting rights of citizens in a country. The active role of the judiciary in upholding rights of citizens and preserving the constitutional and legal system of the country is known as judicial activism. The judicial activism is seen as a success in liberalizing access to justice and giving relief to disadvantaged groups because of efforts of Justice V.R. Krishna Iyer and P.N. Bhagwati. The various reasons for judicial activism are when the legislature fails to discharge its responsibility, where government is weak and unstable, when the government authoritarian and fails to protect the rights of citizens. तर असे वेगवेगळे रिझन्स आहेत ज्युडिशियल ॲक्टिव्हिझमसाठी. तर बघा, कन्सिडर द फॉलोइंग प्रोव्हिजन. पुढला प्रश्न आहे, पहिला आहे द रेसिड्युअरी पॉवर्स हॅव बीन लेफ्ट विथ द सेंटर. बी आहे द पॉवर्स डिवायडेड बिटवीन स्टेट्स अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. प्रेसिडेंट एन्जॉयज ॲब्सोल्यूट विटो ओव्हर द स्टेट बिल्स. द युनियन कॅन चेंज द नेम, एरिया अँड बाउंड्री ऑफ अ स्टेट विदाउट इट्स कन्सेंट. विच ऑफ द अबोव इफ अब्सेंट वुड मेक द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मोर फेडरल इन नेचर. तर बघा, फेडरल किंवा फेडरेशन काय असते, तर फेडरेशन म्हणजे पॉवरचं डिव्हिजन केलेलं असते, एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट असते, त्याच्यामध्ये जे पॉवरचं डिव्हिजन असते की आता बघा, काही असे मॅटर्स आहेत त्याच्या फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच कायदा करू शकते, काही असे मॅटर आहेत त्याचा फक्त स्टेट गव्हर्नमेंटच कायदा करू शकते. आणि हे जे डिव्हिजन आहे आपण त्याला फेडरेशन किंवा फेडरल कॅरेक्टरिस्टिक असं म्हणतो.
तर आपल्याला विचारलं आहे विच ऑफ द अबोव इफ अबसेंट वुड मेक द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मोर फेडरल इन नेचर. तर बघा रेसिड्युअरी पॉवर्स हॅव बीन लेफ्ट विथ द सेंटर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 2 दिलेलं आहे बघा. 2 म्हणजे ACD. म्हणजे आता बघा हे कसं क्वेश्चन सॉल्व करायचं होता याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे मी. तर बघा तुम्हाला आता बघा सेंट्रल आपल्याकडे खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे अत्याचार कोणा होते स्टेटवरती. तर याच्यापैकी असं कोणतं स्टेटमेंट जर बरोबर केलं तर त्याच्यावर स्टेटवरती जो अत्याचार होणार आहे तो कमी होईल हे बघायचं आहे. तर रेसिड्युअरी पॉवर्स हॅव बीन लेफ्ट विथ द सेंटर जर याले आपण काढून टाकलं तर म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स दोन्हीमध्ये जर इक्वली डिवाईड केले तर मग स्टेटचा फायदा आहे, म्हणून पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. द पॉवर्स डिवायडेड बिटवीन स्टेट्स अँड सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला उलट हे तर पाहिजे म्हणून बीत येणार नाही इथं. द प्रोव्हिजन प्रेसिडेंट एन्जॉयज ॲब्सोल्यूट विटो ओव्हर स्टेट बिल्स. आता बघा स्टेटसाठी गव्हर्नर असते, सेंट्रलसाठी प्रेसिडेंट असते, मग प्रेसिडेंटला काय गरज आहे की स्टेटवरती विटो देण्याची, म्हणून सी पण येणार पाहिजे. युनियन कॅन चेंज द नेम एरिया अँड बाउंड्री ऑफ द स्टेट विदाउट इट्स कन्सेंट. आता बघा वेस्ट बेंगॉल जे स्टेट आहे त्यांना ते स्वतःचं नाव बेंगॉल करायचं आहे, पण सेंट्रल गव्हर्नमेंट ऐकायला तयारच नाही आहे, म्हणजे हे पण अगदी बरोबर आहे. म्हणजे हे बघा युनियन कॅन चेंज द नेम एरिया अँड बाउंड्री ऑफ अ स्टेट विदाउट इट्स कन्सेंट. हे जर स्टेटमेंट म्हणजे काढून टाकलं म्हणजे विदाउट इट्स कन्सेंटच्या ऐवजी विथ स्टेट्स कन्सेंट जर असं झालं तर ट्रू फेडरल नेचर आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं तयार होईल, म्हणून डी स्टेटमेंट पण इथे बरोबर येते. बघा द टर्म फेडरेशन इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड फिडस विच मीन्स ट्रीटी ऑर ॲग्रीमेंट. थस अ फेडरेशन इज अ न्यू स्टेट that is formed through a treaty or an agreement between the various units. The federal features of the Indian Constitution are as follows. Dual government polity. Dual government म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. डिव्हिजन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस लेवल्स म्हणजे कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट आणि युनियन लिस्ट. रिटन कॉन्स्टिट्यूशन, सुप्रिमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, रिजिडिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, इंडिपेंडेंट अँड इंटिग्रेटेड ज्युडिशरी आणि बायकॅम्ब्रलिझम. बायकॅम्ब्रलिझम म्हणजे द्विग्रही सभागृह, म्हणजे आपली पार्लमेंट 2 हाऊसची आहे ना, त्याला आपण बायकॅम्ब्रलिझम म्हणतो. लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभेमध्ये राज्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे म्हणून ते पण फेडरेशनचा एक भाग आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विच वन ऑफ द फॉलोइंग मॅटर्स स्टँड्स एक्सक्लुडेड फ्रॉम द ज्युरिडिक्शन ऑफ इंटरस्टेट काउन्सिल इन इंडिया. तर हा क्वेश्चन आहे इंटरस्टेट काउन्सिलवरती. तर पहिलं आहे इन्क्वायरिंग इन टू अँड ॲडवाईस अपॉन डिस्प्यूट्स विच मे हॅव अरायझन बिटवीन द स्टेट्स. 2 आहे ॲड्ज्युडिकेशन ऑफ एनी डिस्प्यूट विथ रिस्पेक्ट टू द यूज, डिस्ट्रीब्युशन ऑर कंट्रोल ऑफ वॉटर ऑफ एनी इंटरस्टेट रिव्हर. Investigation and discussion of subjects in which some or all of the states or union and one or more states have common interest. And 4th आहे making recommendation on any such subject and in particular recommendation for the better coordination of policy and action with respect to that subject. तर मित्रांनो जे सेकंड स्टेटमेंट आहे इंटरस्टेट रिव्हर, तर इंटरस्टेट ट्रिब्युनल किंवा इंटरस्टेट रिव्हर ट्रिब्युनल जे असते तर त्याच्यामध्ये याचं ज्युरिडिक्शन येते, म्हणून स्टेटमेंट 2 जे आहे त्याचं ज्युरिडिक्शन इंटरस्टेट काउन्सिलमध्ये येत नाही. म्हणजे इंटरस्टेट रिव्हरचा डिस्प्यूट असेल तर त्याच्यासाठी इंटरस्टेट रिव्हर ट्रिब्युनल इस्टॅब्लिश केलं जातं. बघा इंटरस्टेट काउन्सिल आर्टिकल 263 मध्ये दिलेलं आहे. इंटरस्टेट काउन्सिल contemplates the establishment of an interstate council to effect coordination between states and between center and state. Article 263 specifies the duties that can be assigned to it in the following manner. म्हणजे इंटरस्टेट काउन्सिलचे काय ड्युटी असतील ते आर्टिकल 263 मध्ये दिलेलं आहे. आता बघा आर्टिकल 262(1) मध्ये Parliament may by law provide for the adjudication of any dispute or complaint with respect to the use, distribution or control of waters of or in any interstate river or river valley. म्हणजे 263 मध्ये इंटरस्टेट काउन्सिल आहे आणि 262 मध्ये 1 मध्ये इंटरस्टेट रिव्हर ट्रिब्युनल आहे. विच वन ऑफ पुढला क्वेश्चन पाहूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट प्रिव्हिलेज कमिटी इज नॉट करेक्ट.
तर पहिलं स्टेटमेंट आहे, रूल नंबर 222 ऑफ द लोकसभा अँड 187 ऑफ राज्यसभा गव्हर्न्स प्रिव्हिलेजेस. सेकंड आहे, इन द लोकसभा द स्पीकर नॉमिनेट्स अ कमिटी ऑफ प्रिव्हिलेजेस कन्सिस्टिंग ऑफ 15 मेंबर्स. In the Rajya Sabha, the deputy chairperson heads the committee of privileges that consist of 15 members and none of the above. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 3 नंबर, कारण की 15 मेंबरची कमिटी नसेल तर ही 10 मेंबरची कमिटी असणार आहे. बघा, हां, द कमिटी ऑफ प्रिव्हिलेजेस, द कमिटी कन्सिस्ट ऑफ 15 मेंबर्स इन लोकसभा अँड 10 इन केस ऑफ राज्यसभा, नॉमिनेटेड बाय द स्पीकर. लोकसभेमध्ये स्पीकर नॉमिनेट करते आणि राज्यसभेमध्ये चेअरमन नॉमिनेट करते. इन राज्यसभा द डेप्युटी चेअरपर्सन हेड्स द कमिटी ऑफ प्रिव्हिलेज. म्हणजे राज्यसभेमध्ये कमिटी ऑफ प्रिव्हिलेजचा चेअरपर्सन कोण असते तर डेप्युटी चेअरपर्सन ऑफ राज्यसभा असते. रूल नंबर 222 लोकसभेमध्ये असते आणि 187 राज्यसभेमध्ये आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नॅशनल यूथ पॉलिसीवरती हा क्वेश्चन आहे. तर पहिले स्टेटमेंट आहे, द फर्स्ट नॅशनल यूथ पॉलिसी वॉज अडॉप्टेड इन 1986. बी आहे, इन द 2003 पॉलिसी यूथ वॉज डिफाईन ॲज अ पर्सन ऑफ एज बिटवीन 15 to 35. आणि सी आहे, इन द 2014 पॉलिसी द यूथ एज ग्रुप इज डिफाईन ॲज 15 to 29 इयर्स. तर मित्रांनो याचं उत्तर दिलेलं आहे आन्सर 4, ओनली सी इज करेक्ट. म्हणजे 2014ची जी यूथ पॉलिसी आहे त्याच्यामध्ये 15 ते 29 इयर्सच्या एज ग्रुपला यूथ असं डिफाईन केलेलं आहे. तर बघा, द फर्स्ट नॅशनल यूथ पॉलिसी वॉज फॉर्म्युलेटेड इन 1988. अ नीड वॉज फेल्ड टू रिवाइज द एक्झिस्टिंग नॅशनल पॉलिसी ॲज अ रिझल्ट ऑफ रॅपिड सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन इन द कंट्री. द नॅशनल यूथ पॉलिसी 2003 इज डिझाईन टू गॅल्वनाइज द यूथ टू राईज अप टू द न्यू चॅलेंजेस. आता बघा, the National Youth Policy 1988, youth are defined as in the age group of 15 to 35 years. With the objective of bringing a large segment of adolescent population, the age group for youth has been lowered to 13 to 35 years in 2003. बघा, 1988च्या यूथ पॉलिसीमध्ये 15 ते 35 एज ग्रुपला यूथ असं डिफाईन केलं होतं. 2003च्या नॅशनल यूथ पॉलिसीमध्ये 13 to 35 इयर्सला यूथ डिफाईन केलं होतं. आणि नॅशनल यूथ पॉलिसी 2014ची आहे त्याला 15 ते 29 इयर्स जे आहे त्याला यूथ असं डिफाईन केलेलं आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. तर पहिला आहे, आर्टिकल 111 म्हणजे 111 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द डेफिनेशन ऑफ मनी बिल्स. अ बिल कॅटेगराइज ॲज फायनान्शियल बिल अंडर आर्टिकल 1173 कॅन बी इंट्रोड्यूस ओनली इन लोकसभा. A bill categorized as financial bill under Article 1171 cannot be rejected or amended by the Rajya Sabha. तर मित्रांनो जे पहिले स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. सगळेच स्टेटमेंट चुकीचे आहेत. हे 111 नसून ते 110मध्ये डेफिनेशन ऑफ मनी बिल दिलेली आहे. तर बघा, द मनी बिल इज डिफाईन इन आर्टिकल 110 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मनी बिल्स आर कन्सर्न विथ फायनान्शियल मॅटर्स लाईक टॅक्सेशन, पब्लिक एक्सपेंडिचर. आता बघा, फायनान्शियल बिल काय आहे. It is dealt with under Article 117(1) of the Constitution and contains not only any or all the matters mentioned in the money bill but also other matters of general legislation. म्हणजे मनी बिल इज पार्ट ऑफ फायनान्शियल बिल. ठीक आहे. आणि फायनान्शियल बिलमध्ये मनी बिल व्यतिरिक्त अजून भरपूर सारे जनरल लेजिस्लेशनचे मॅटर आहेत ते पण इन्क्लूड केलेले आहेत. बघा, जे फायनान्शियल बिल 117(1) मधलं आहे, इट इज सिमिलर टू अ मनी बिल ॲज इट कॅन बी इंट्रोड्यूस ओनली ऑन द रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट अँड कॅन बी इंट्रोड्यूस ओनली इन लोकसभा अँड नॉट इन राज्यसभा. इन ऑल अदर ॲस्पेक्ट अ फायनान्स बिल इज ट्रीटेड ॲज अन ऑर्डिनरी बिल. इट कॅन बी आयदर रिजेक्टेड ऑर अमेंडेड बाय द राज्यसभा. In case of disagreement between two houses over such a bill, a president can summon joint sitting of the two houses to resolve the deadlock. म्हणजे बाकी सर्व बाबतीत ऑर्डिनरी बिल सारखंच आहे, फक्त इट कॅन बी इंट्रोड्यूस ओनली ऑन द रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट अँड कॅन बी इंट्रोड्यूस ओनली इन लोकसभा. आता टाईप 2चं जे फायनान्शियल बिल आहे 117(3) दिलेलं आहे. तर इट इज डील्ड विथ अंडर आर्टिकल 1173 of the Constitution and contains provisions involving expenditure from Consolidated Fund of India. It does not include any of the matters mentioned in Article 110. Such bills can be introduced in either House of Parliament
It is governed by the same legislature procedure which is applicable to an ordinary bill. Recommendation of the President is essential for consideration of these bills by other house, and unless such recommendation is received, neither house can pass the bill. म्हणजे बघा 117 म्हणजे टाईप 2 जे फायनान्शियल बिल आहे ते आर्टिकल 117(3) मध्ये दिलेले आहेत. ते इट इज गव्हर्न बाय सेम लेजिस्लेचर प्रोसिजर, म्हणजे ऑर्डिनरी बिल सारखंच ते पण पास केलं जाऊ शकतं. टाईप 1चं जे फायनान्शियल बिल आहे ते 117(1) मध्ये गिवन आहे आणि ते मनी बिल सारखंच आहे, म्हणजे फक्त लोकसभेमध्येच इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं आणि त्याचं इंट्रोडक्शन करायच्या आधी प्रेसिडेंटची परमिशन लागते. म्हणून तिन्ही स्टेटमेंट चुकीचे होते. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट करेक्ट? अंडर आर्टिकल 200 द गव्हर्नर मे रिझर्व द बिल फॉर कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट. The President may direct the Governor to return the bill for reconsideration of the state legislature. If the bill is passed again by the state legislature with or without amendments and presented again to the President for his assent, the President is bound to give his assent to the bill. And चौथं स्टेटमेंट आहे, the Constitution has not prescribed any time limit within which the President has to take decision with regard to a bill reserved by the Governor for his consideration. तर मित्रांनो स्टेटमेंट 3 हे चुकीचं आहे, कारण की प्रेसिडेंट इज बाउंड टू गिव्ह असेंट टू द बिल असं म्हटलेलं आहे. तर इथं प्रेसिडेंट इज नॉट बाउंड. ठीक आहे. तर बघा असेंट ऑफ द प्रेसिडेंट. व्हेन अ बिल इज रिझर्व्ड बाय द गव्हर्नर फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट, द प्रेसिडेंट मे आयदर गिव्ह हिज असेंट टू द बिल or withhold his assent to the bill or return the bill for reconsideration of the house or houses of the state legislature. When a bill is so returned, the house or houses have to reconsider it within period of 6 months. हे important आहे. The bill is presented again to the presidential assent after it is passed by the houses or houses with or without amendments. It is not mentioned in the Constitution whether it is obligatory on the part of president to give his assent to such a bill or not. आता बघा आर्टिकल 200 आहे असेंट टू बिल बाय गव्हर्नर, आणि आर्टिकल 201 आहे बिल रिझर्व फॉर प्रेसिडेंट असेंट बाय गव्हर्नर. म्हणजे प्रेसिडेंटच्या असेंटसाठी जे बिल रिझर्व केलं ते आर्टिकल 201 मध्ये आहे. असेंट टू बिल बाय गव्हर्नर असेल तर आर्टिकल 200 मध्ये आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग हॅज बीन रॉंगली लिस्टेड ॲज अ क्रायटेरिया फॉर अपॉइंटमेंट ॲज अ जज ऑफ द हायकोर्ट? तर बघा, ही मस्ट हॅव बीन हेल्ड ज्युडिशियल ऑफिस इन टेरिटरी ऑफ इंडिया फॉर 10 years. He must have been an advocate of High Court for 10 years. He must, in the opinion of President, be a distinguished jurist. तर मित्रांनो 3rd नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे. अपॉइंटमेंट ऑफ पर्सन ॲज अ जज ऑफ हायकोर्टबद्दल. तर आता बघा, आपण एखादा पर्सन किंवा लॉयर जो आहे तो जज ऑफ हायकोर्ट आणि जज ऑफ सुप्रीम कोर्टमध्ये केव्हा अपॉइंट केला जाऊ शकतं त्याचं आपण क्वालिफिकेशन पाहणार आहोत. तर बघा, आधी हायकोर्टमध्ये पाहूयात. अ पर्सन टू बी अपॉइंटेड ॲज अ जज ऑफ हायकोर्ट शुड हॅव फॉलोइंग क्वालिफिकेशन. ही शुड बी सिटिझन ऑफ इंडिया. आणि सुप्रीम कोर्टमध्ये पण आहे ही शुड बी सिटिझन ऑफ इंडिया. पहिलं बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये हे आहे ही शुड हॅव हेल्ड ज्युडिशियल ऑफिस इन टेरिटरी ऑफ इंडिया फॉर 10 years. हायकोर्टमध्ये आहे. आणि सुप्रीम कोर्टमध्ये बघा ही शुड हॅव बीन अ जज ऑफ अ हायकोर्ट or high courts in succession for 5 years, or he should have been an advocate of a high court for 10 years. बघा इथे बी काय म्हणते ज्युडिशियल ऑफिस म्हणजे एखादा डिस्ट्रिक्ट जज असायला पाहिजे त्या स्टेटमध्ये किंवा टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे भारतामध्ये कुठेही. तर त्याला आणि किती इयरसाठी 10 yearsसाठी आहे. ही शुड हॅव बीन अन ॲडव्होकेट ऑफ अ हाय कोर्ट फॉर 10 years. इथे पण आहे, दोन्हीमध्ये हे स्टेटमेंट कॉमन आहे. ही शुड हॅव बीन अन ॲडव्होकेट ऑफ अ हाय कोर्ट फॉर 10 years. तर हायकोर्टचे क्वालिफिकेशन फक्त 2 स्टेटमेंट आहेत, 1 आणि 2. आणि याच्यामध्ये 2 मध्ये 3 दिले. तर सी ही शुड बी अ डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट इन द ओपिनियन ऑफ प्रेसिडेंट. हे जे स्टेटमेंट आहे ते फक्त सुप्रीम कोर्टच्या जजसाठी लागू आहे. तर बघा, फ्रॉम द अबोव इट इज क्लिअर दॅट द कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट प्रिस्क्राइब्ड अ मिनिमम एज फॉर अपॉइंटमेंट ॲज अ जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. म्हणजे मिनिमम एजचा क्रायटेरिया ॲज अ जज ऑफ सुप्रीम कोर्टसाठी नाही आहे. आता हायकोर्टसाठी बघा, फ्रॉम द अबोव इट इज क्लिअर दॅट द कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट प्रिस्क्राइब्ड मिनिमम एज फॉर अपॉइंटमेंट ॲज अ जज ऑफ हायकोर्ट. मोरेओवर, अनलाइक द केस ऑफ सुप्रीम कोर्ट, द कॉन्स्टिट्यूशन मेक्स नो प्रोविजन फॉर अपॉइंटमेंट ऑफ डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट ॲज अ जज ऑफ हायकोर्ट.
म्हणजे एखादा डिस्टिंग्विश ज्युरिस्टच असावा हायकोर्टचा जज असं काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही, पण सुप्रीम कोर्टच्या बाबतीत ते प्रोव्हाइड केलेलं आहे इथे स्टेटमेंट 2C मध्ये. तर आता आपण शेवटचा प्रश्न पाहूयात. नो सिटीजन शॅल बी डिनाइड ॲडमिशन इनटू एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मेंटेन बाय द स्टेट ऑर रिसिविंग एड आउट ऑफ स्टेट फंड्स ऑन ग्राउंड्स ओनली ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, लँग्वेज ऑर एनी ऑफ देम. दिस प्रोव्हिजन इज कंटेन इन विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर मित्रांनो हे आर्टिकल 29मध्ये दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30मध्ये फार कन्फ्यूज होते, तर दोन्ही आर्टिकल तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहेत. बघा आर्टिकल 29मध्ये काय दिलेलं आहे बघा. इट प्रोव्हाइड्स दॅट एनी सेक्शन ऑफ सिटीजन रिसाइडिंग इन एनी पार्ट ऑफ इंडिया हॅव्हिंग अ डिस्टिंक्ट लँग्वेज, स्क्रिप्ट ऑर कल्चर ऑफ इट्स ओन शॅल हॅव द राईट टू कन्झर्व द सेम. म्हणजे प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज आहे आर्टिकल 29मध्ये. Further, no citizen shall be denied admission into any educational institution maintained by the state or receiving aid out of state funds on grounds only of religion, race, caste or language. हे दोन्ही प्रोविजन आर्टिकल 29मध्ये आहेत. The first provision protects the right of a group, while the second provision guarantees the right of a citizen as an individual, irrespective of the community to which he belongs. म्हणजे तो मायनॉरिटी असो किंवा मेजॉरिटी असं काही नाही, तो कोणताही इंडिव्हिज्युअल असू शकतो. Article 29 grants protection to both religious minorities as well as linguistic minorities. However, Supreme Court held that the scope of this article is not necessarily restricted to minorities, as it is commonly assumed to be. This is because of the use of word section of citizen in the article that includes minorities as well as majorities. म्हणजे आर्टिकल 29मध्ये मायनॉरिटी पण इन्क्लूड आहेत आणि मेजॉरिटी पण इन्क्लूड आहेत. आता बघा आर्टिकल 28 पाहणार आहोत आपण. No religious instruction shall be provided in any educational institution wholly maintained out of state funds. However, this provision shall not apply to an educational institution administered by the state but established under any endowment or trust requiring imparting of religious instruction in such institution. Further, no person attending any educational institution recognized by the state or receiving aid out of state funds shall be required to attend any religious instruction or worship in that institution without his consent. In case of minor, the consent of his guardian is needed. म्हणजे जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनसाठी पैसे प्रोव्हाइड करत असेल तर अशा इन्स्टिट्यूटमध्ये रिलिजियस इन्स्ट्रक्शन म्हणजे प्रेयर म्हणा किंवा अजून काही रिलिजियस सेलिब्रेशन असेल तर त्याला कंपल्सरी कोणीही करणार नाही. त्याला अटेंड करायचं असेल तर त्या पर्सनची कन्सेंट लागणार आहे. आणि आर्टिकल 28मध्ये कोणकोणत्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन्क्लूड आहेत ते पण पहा. इन्स्टिट्यूशन्स होल्ली मेंटेन बाय स्टेट, इन्स्टिट्यूशन ॲडमिनिस्टर्ड बाय द स्टेट बट इस्टॅब्लिश अंडर एनी एंडोमेंट, इन्स्टिट्यूशन्स रिकग्नाइज बाय द स्टेट, इन्स्टिट्यूशन रिसिविंग एड फ्रॉम द स्टेट. या चारही प्रकारच्या इन्स्टिट्यूशन आर्टिकल 28मध्ये इन्क्लूड आहेत. आता आपण आर्टिकल 30 पाहणार आहोत. राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. Article 30 grants the following rights to minorities, whether religious or linguistic. All minorities shall have the right to establish and administer educational institution of their choice. म्हणजे मायनॉरिटीले एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश करण्याचा राईट आहे. त्यांच्यासाठी तो फंडामेंटल राईट आहे, नुसता राईट नाही तर फंडामेंटल राईट आहे. The compensation amount fixed by the state for the compulsory acquisition of any property of minority educational institution shall not restrict or abrogate the right guaranteed to them. म्हणजे जर सरकारला त्यांची जमीन पाहिजे असेल काही कारणास्तव, समजा रस्ता तिथून जाणार असेल किंवा एखादा प्रोजेक्ट तिथे पडणार असेल आणि जर सरकार त्यांची जमीन ॲक्वायर करणार असेल तर त्या बदल्यात सरकारला त्यांना दुसरीकडे कुठेतरी जमीन देणं कंपल्सरी आहे. In granting aid, the state shall not discriminate against any educational institution managed by minority. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण काही 2020मध्ये राज्यसेवेच्या एक्झाममध्ये विचारलेले 2020 या वर्षाचे इंडियन पॉलिटी या विषयाचे 15 प्रश्न आणि त्याचं ॲनालिसिस आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.